कशेडी दुसऱ्या बोगद्याच्या दर्शनी भागासह अंतर्गत कामाला वेग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाहणीनंतर व दिलेल्या सूचनेनुसार कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या बोगद्याच्या बाह्य व अंतर्गत कामाला गती आली आहे. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसाने दर्शनी भागात चिखल झाल्याने दुचाकी स्लिप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बहुतांशी कामे अपूर्ण असल्याने 3 सप्टेंबरची डेडलाईन चुकण्याची शक्यता या भागात पाहणी करताना निदर्शनास आली आहे. गेली अनेक वर्षे चर्चेत राहिलेला मुंबई गोवा महामार्ग दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सव दरम्यान यावर्षीसुद्धा चर्चेत राहिला आहे. अनेक भागातील कामे अपूर्ण असल्याने गेली 13 वर्ष रस्ता पूर्णत्वास गेला नसल्याने नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी आंदोलने केली, उपोषणे, निवेदने दिली. मात्र संपूर्ण मार्ग अद्याप पूर्ण झाला नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः महामार्गाची पाहणी करत ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कशेडी भागातील उर्वरित काम सुरू असले तरी अनेक ठिकाणी कामं अर्धवट राहिल्याने 5 दिवसात दुसरा बोगदा सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान कशेडी बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे तब्बल 45 मिनिटं वेळ लागणारा प्रवास आता फक्त 8 मिनिटांवर आला आहे. म्हणजेच केवळ 8 मिनिटात कशेडी बोगदा पार करण्यात येत आहे. वेळेची बचत, इंधनाची बचत होत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून लहान वाहतुकासह अवजड वाहतूक मार्गस्थ होत असल्याने वाहनांचा वेग मंदावत आहे. त्यातच दुसऱ्या बोगद्याचे दर्शनी भागाचे काम सुरू असल्याने बोगद्याच्या अंतर्गत असणारी माती बाहेर काढण्यात येत असली तरी पावसाने सर्वत्र चिखल पसरला आहे. त्यामुळे एखादा वाहन किंवा दुचाकी स्लिप होण्याची घटना वाढीस लागणार आहे. रायगड रत्नागिरी जिल्ह्याला वाहतूक मार्ग जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून बोगद्यातील प्रलंबित कामांना गती देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक सुरू आहे. याचप्रमाणे बाजूला असलेल्या दुसऱ्या बोगद्याचे काम अद्याप सुरू असून दर्शनी भागाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने सदरचा बोगदा पूर्ण होण्यास काही दिवसाचा कालावधी लागणार असल्याची माहिती काम करणाऱ्या कर्मचारी यांनी दिली.